हॅलो फ्रेंड, नमस्कार। आजची आपली रेसिपी आहे टमॅटोची चटणी। चला तर मग आपण साहित्य बघूया। इथे चॉप करून बारीक 2 टमॅटो घेतलेत, कांदा घेतला आणि कोथिंबीर घेतले मी। चला तर कढई तापून घेऊया। आता तेल टाकले मी 2 मोठे चमचे। मोहरी टाकायची पहिले। मोहरी तडतडली की मग आपण थोडेसे जिरे टाकणार आहेत याच्यात। हे बघा, जिरे टाकले मी आता याच्यात। आणि प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स। लसूण टाकायचं आहे आपल्याला थोडासा। लसूण चांगला लाल कलरचं भाजून घ्यायचं आहे आपल्याला इथे। तुम्ही असं घरात भाजी नसल्यावर काय करता ते नक्की शेअर करा मला। हे बघा, आता कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला। आणि हळद टाकायची। ही टीप आहे तुमच्यासाठी, कारण हळद टाकली ना कांदा पटकन असं लालसर होतो, त्यामुळे हळद टाकायची कधी पण कांदा भाजताना, त्यामुळे तो लवकर परतला जातो। आणि आता टोमॅटो टाकायचे आपल्याला। मी एकच माणसाची करणार आहे चटणी, त्यामुळे 2च टोमॅटोची चटणी करत आहे। हे बघा, टोमॅटो पण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे इथे आता छान असे। हे बघा, छान असे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। झाकण पण ठेवू शकता, पण मी इथे मसाले टाकणार आहे। लाल तिखट टाकलेले आहे इथे मी, आणि ते पण परतून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित। आणि मग आपल्याला झाकण ठेवायचं आहे। बघू शकता तुम्ही, मीठ टाकायचे आणि चिमूटभर साखर किंवा हे टाकू शकता तुम्ही, गूळ असतं ना, गूळ पण टाकू शकता। मी इथे साखरचा यूज केलेला आहे, सध्या गूळ नव्हता म्हणून साखरेचा यूज केलेला आहे। तुम्ही साखर, गूळ किंवा काही तुमच्या आवडीप्रमाणे दोघांपैकी एक काही टाकू शकता। हे बघा, साखर टाकली आहे। शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आपल्याला याच्यात। थोडेसे मॅश होऊन द्यायचे टोमॅटो। पाहू शकता तुम्ही टोमॅटोची चटणी किती छान होत आहे। साखर चिमूटभरच टाकली मी इथे, जास्त नाही टाकलेली आहे, कारण 2च टोमॅटो आहे ना। आता पूर्ण गोडसर अशी होईल, आंबट गोड अशी व्हायला हवी आपली चटणी। टोमॅटो आणि साखर दोन्हीचा स्वाद आला पाहिजे इथे। थोड्या वेळ परत 2 मिनटं झाकून ठेवूया। हे बघा, चटणी होतच आली आपली। कोथिंबीर टाकून आपल्याला सर्व करायचे आणि चटणी खाण्यासाठी रेडी आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा। ट्राय करून बघा। लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू। या तर मग टोमॅटोची चटणी आणि भाकरी खायला। धन्यवाद।